मागी गणेश चतुर्थीचा पहिला दिवस. दर्शनाची सुरुवात केली आपल्या सुरेश दादाच्या घरापासून. आज बरेच जागेवर दर्शनासाठी जायचं होतं, तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आपल्या सुरेश दादांच्या घरी आलो, दर्शन वगैरे केला खूप चांगला आणि जेवायला बसलो. आम्ही मस्त सोबत जेवायला बसलो. त्यानंतर आम्ही जुन्नगरला जायला निघलो आपल्या दीपक दादांच्या सोबत सगळ्यांच्या घरी दर्शनासाठी. मस्त मस्ती करत करत आम्ही चाललेलो. मस्त आम्ही कशी मस्ती बिस्ती करत असतो. आम्ही आमचा ग्रुपच काम डेंजर आहे. आलो जुन्नगरला आणि दर्शन वगैरे केला मस्तपैकी. आणि आपल्या इथं शिरोण्यामध्ये ते दादा भेटले, ते बोले वडापाव खाऊनच जावं. त्यानंतर मी निघलो पनवेलला रेना मावशीच्या घरी जायला. लागचा वर्ष त्यांच्या घरी गणपती होता आणि गेल्या गेल्या प्रिया वहिनी भेटली. प्रिया वहिनी जेवायला बसलेली, बोलत भाऊ या जेवायला. मी गेलो वरती दर्शन करायला. त्यानंतर सगळी बोलायला लागली चल करण आला मस्तपैकी, आता फोटो काढ आमचा. मग त्यांच्या सगळ्यांचा फोटो वगैरे काढला मी आणि खाली आलो तेलवणे मामाच्या सोबत जेवण्यासाठी. मस्त बोललो मामा बरं चला जेवू आपण मस्तपैकी. भाकरी बिकरी भाजी बिजी मस्त लागत होती. त्यानंतर आपले बच्चा पार्टी यांच्यासोबत मस्ती वगैरे केली. लिफ्ट मध्ये आम्ही खूप मस्ती करत होतो सगळी बारकी पोरं. काहीच आपले बारके पोरांचा डान्स बघा तुम्ही फक्त. खूप मजा केली गाईस आणि आलो घरी मस्त नेरूळ आपल्या नेरूळमध्ये. The next day. मागे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. सकाळी उठलो आणि धारावे गावात जायला दादानी मला फोन केला आणि ही बघा दारू. सणासुदीच्या दिवशी पण दारवा पित्तन चालाची सुधने ना. गाडींशी उतरलो ना, हार वगैरे घेतला ना, पाया वगैरे पडलो. मस्त नाश्ता वगैरे पण चांगला केला आणि त्यानंतर मग आम्ही नेरूळ गावात आलो आपल्या भाया दादांच्या घरी. दर्शन वगैरे केलं. काजलताई पोरांना समजत होती आणि त्यानंतर आम्ही आलो सेक्टर सारसोल्यामध्ये. खूप लोकांच्या घरी दर्शन करायला जात होतो म्हणून गाईच जास्त तुम्हाला घरात दाखवू नाही शकलो, कारण की व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. त्यानंतर मग आम्ही लास्ट गणपती बोललो चला आता खूप झालं, आम्ही खूप दमलेलो आणि नंतर आम्ही सारसोल्यामध्येच आम्ही एकाच्या घरी आलो. पाया वगैरे पडलो. दादाचे खूप चांगले मित्र होते. चला गाईज, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि आता तुमच्यासाठी रोज मी ब्लॉग नवीन काढत राहीन. आता चला बाय बाय.